वसुबारस नंतर धनत्रयोदशी येते. जसं आपण सुरुवातीला पण म्हटलं की आरोग्यम धनसंपदा आहे, आरोग्य हेच खरं धन आहे. कसा या काळामध्ये शरीराचा मनाचा समतोल साधला गेला पाहिजे? धन्वंतरी म्हणजे देवांचे डॉक्टर, म्हणजे देवांचे वैद्य म्हणजे धन्वंतरी. धन्वंतरी अशी देवता आहे, म्हणजे शंखम चक्रम जलौकाम, म्हणजे हे त्यांचे सगळे आहेत. त्यांच्याकडे शंख आहे, त्यांच्याकडे जळू आहे, म्हणजे त्यांनी म्हणजे ते देवांचे वैद्य आहेत. म्हणजे बघ की किती, म्हणजे धन्वंतरी पूजन का करायचं, की आरोग्य हे खरं धन आहे. आणि आमचं जर आरोग्य उत्तम असेल तरच आम्ही आयुष्य आनंदाने जगू शकतो. आणि आम्हाला संपूर्ण आरोग्य द्या अशी प्रार्थना आपण या दिवशी धन्वंतरींना करत असतो. काही ठिकाणी धन्वंतरी यज्ञ पण केला जातो, बरेच ठिकाणी विविध मंत्रांचा जाप केला जातो. आणि याला अतिशय महत्व आहे. बघ, धनत्रयोदशी जी आहे त्या दिवशी आपण जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या मनाची ताकद वाढत असते. आता तू म्हणशील की मानसी, मनाच्या ताकदीने काय? तर खरं म्हटलं तर मनाच्या ताकदीवर खूप गोष्टी होऊ शकतात. आज आपण असे अनेक दिव्यांग व्यक्ती बघतो की जे काहीतरी वेगळं जगाच्या करून जात आहेत. खरंय. हे का शक्य होतं? तर तुमच्या मनाच्या ताकदीवर. आणि चंद्र हा तुमच्या मनाचा कारक असतो. कायम आपण बघतो की आपलं मन जर फ्रेश असेल आपलं आरोग्य उत्तम असतं. आपल्या मनावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपण जर ठरवलं ना, आपल्या ब्रेन मधल्या वेव्स तशा तयार होतात. आपल्या ब्रेन मधल्या वेव्स तशा तयार झाल्या की आपला ऑरा तसा क्रिएट होतो. म्हणून कायम चांगलाच विचार करा. जर तुम्ही चांगला विचार केला चांगलंच होणार आहे. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःच्या बळावर बदलू शकता. फक्त विचार चांगले करा आणि इतरांविषयी पण. म्हणून धनत्रयोदशी त्या दिवशी धन्वंतरी पूजन करून आपण आपल्या आरोग्यासाठी धन्वंतरींची पूजा करून आरोग्य प्राप्तीसाठी हे करत असतो. पण आरोग्य प्राप्ती कधी होईल? जर तुम्ही व्यायाम केलात, जर तुम्ही योग्य वेळी झोप घेतलीत, जर तुम्ही योग्य वेळी आहार घेतलात. हे 3 सूत्र आहेत उत्तम आरोग्याची, ती तुम्ही फॉलो करायला हवीत.